हं? आज मी केलेली आहे दुपारी 2 वाजता व्लॉगला सुरुवात. तर आता इथं मशीन काम सुरू आहे माझं आणि बाहेर सुंदर असं वातावरण झालेलं आहे. खूप असं आभाळ आलेलं आहे, मस्त अशी मंजूळ हवा सुरू आहे आणि आपल्या यावरच्या रूममध्ये ना खूप सुंदर हवा लागते पहा. तर ज्यावेळी मला करमत नाही किंवा असं मशीनवर बसायचं मूड होतं ना, त्यावेळी मी इथं या रूममध्ये येऊन बसत असते आणि मशीन काम करत असते. पावसाळ्यातलं जेव्हा असं वातावरण होतं ना, मस्त ढग येतात आणि थोडासा झिमझिम पाऊस पडतो, त्यावेळी ना हे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे गाणे आहे ना मला ऐकायला खूप आवडतात बरं का. सगळ्यांनाच आवडतात. तर खूप सुंदर वाटतात बरं का हे गाणे. आणि गाणे ऐकता ऐकता काम करायला तर मस्त वाटतं. कधी काम उरकून जातं ते पण कळत नाही. तर हे साड्या करते आता पिको फॉल आणि छान असं वातावरण बाहेर तयार झालेलं आहे पहा. तर आपण हॉलमध्ये जी चटई रोज टाकतो ना, तर तिच्या कडा खराब झालेल्या होत्या. तर मग आता ज्योती ना ती चटईच्या कडा कापून देते मला आणि मी साड्यांना आहे ना सगळ्या साड्यांना फॉल लावून घेते आणि ज्योती हात शिलाई करते. तर अशा पद्धतीने मुलं शाळेत गेल्यावर आम्ही काम करत असतो दुपारच्या वेळी. आणि असं सुंदर वातावरण बाहेर असलं ना तर अजूनच कामाला मूड येतो. आणि त्यातली त्यात आम्ही काय करतो, मस्त जुने गाणे किशोर कुमारचे लावून देतो. तर मग अजूनच सुंदर गाणे ऐकता ऐकता आहे ना आम्ही हे काम करत असतो पहा. तर असं कोण कोण करतं, तर प्रत्येक घरामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मस्त असं आम्ही गप्पा मारता मारता गाणे ऐकता ऐकता काम करत असतो. 70, 80 आणि 90च्या दशकातले हे गाणे आहेत ना, अजूनही ताजेतवाने वाटतात पहा. ऋग्वेदृशांचा या वर्षीचा ड्रेस पहा शाळेचा. सुंदर आहे ना? तुम्हाला आवडला का रे ड्रेस? हां, चेक्सची पॅन्ट आहे आणि पांढरा शर्ट आणि हा असं बो आहे का नाही, टाय नाही आहे. तुला आवडलं पिल्लू? हां, रेडी झालेत आता ऋग्वेदृशांग शाळेत जायला. आवरून बसलेत. आता गाडी येईन त्यांची. सुंदर असं वातावरण झाले पहा. आपल्या ह्याच्यातले फुलं बघितले तुम्ही डब्यातले? या तर थोडंसं ऊन पडलंय ना, तर हरभऱ्याची डाळ वाळत घातलेली आहे बेसन पिठासाठी. 1 जुलैपासून आहे ना सगळीकडंच पाऊस सुरू झालाय. सगळ्याच भागामध्ये आपल्याला भयंकर असा पावसाचे व्हिडिओ दिसतात पहा. आणि खूप सुंदर वातावरण आहे. या वातावरणामध्ये फिरायला जावं असं वाटतं बरं का, पण भीतीही वाटते. कारण आता आहे ना पावसाळे पण खूपच असे प्रचंड आहेत, उन्हाळा पण खूप असा प्रचंड आहे. त्यामुळे आहे ना आता निसर्गाचीही आता भीती वाटायला लागली. हा, एक दगड आधी गाय का म्हणून ओरडती आज मळ्यात चालला काय लई झाला ती. मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तर आज कढीपत्ता आणलेला आहे पहा, मस्त असं तोडून संदीप दादाकडून. आणि हुलग्याचं कढण करणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते मस्तपैकी असं हुलग्याचं कढण. तर संदीप दादाच्या अंगणातील जो कढीपत्ता आहे ना त्याला खूप मस्त असे पानं आलेले आहेत पहा. तर मी एक डगळाच घेऊन आले आणि अशा पद्धतीने ना पिंडी बांधून हा फ्रीजमध्ये ठेवायचा. तर बरेच दिवस राहतो पहा. तर आज आपण करणार आहोत हुलग्याचं कढण. कारण आता वातावरणामध्ये पण आता गारवा आहे, थंडी आहे. तर हुलगं हे एक कडधान्य आहे आणि खूप अशी उष्णता असते हुलग्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, यामुळे आहे ना किडनी स्टोनसुद्धा विरघळतो हुलग्यामुळं. आणि आज आहे ना बीटचा हलवा पण करून घेतला होता. तर
बाजारातून आणलेले बीट मस्त असा हलवा करून घेतला. ठेचून लसूण टाकायचं आहे हुलग्याच्या कडणाला आणि लाल मिरच्या घालायच्या आहेत. तर खूप सुंदर असं हुलग्याचं कडण होतं. कुकरमध्येच थोडंसं तेल टाकून आणि हुलगे भाजून घेऊन आणि 2-4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. सुंदर असे हुलगे आपले शिजलेले आहेत. पहा आता हवेमध्ये थोडासा गारवा सुरू झाला ना तर प्रोटीन फायबर हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. पहा तर कडधान्यही खायला पाहिजे. तर खूप असे कडधान्य पौष्टिक असतात. तर त्यामध्ये आता आपण आहे ना थोडंसं टॅमॅटो घालू एक आणि कोथिंबीर पण आहे ताजी ताजी आणि मस्त असं हुलग्याचं कडण करून घेऊया आज. तर असं हे हुलग्याचं कडण केलं ना तर चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, भात कशाबरोबरही आपण हे कडण खाऊ शकतो. पहा तर एकदम पौष्टिक असं जेवण आहे हे. आणि आता इथं चपात्या करून घेतल्यात, बीटचा हलवा झालेला आहे आणि मस्त असं आपलं हुलग्याचं कडण झालेलं आहे. तर चला छान असं आता जेवण करूया. आज आहे ना खूप असं पावसाचं वातावरण झालंय. चटई आहे ना खराब झाली होती. पहा तर काल आम्ही ना अशा पद्धतीने याच्या कडा शिवून घेतल्या, कापड लावून मशीनवरच शिवल्या आणि आज चटई मस्त अशी धुवून टाकली. दमट वातावरणामुळे आहे ना घरामध्ये खूप असे मुंगळे निघायला लागलेत आणि हे मुंगळे आहे ना पहा एकामागे एक चालत असतात एकदम शिस्तीत. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते कोणी कुठे की नाही. MS धोनी. अरे वा, तुझा आवडता क्रिकेटपटू आहे ना. वा 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 वा, मस्त. थोडंसं काहीतरी छान आली ड्रॉइंग, एकदम मस्त आली. तर चला तर मैत्रिणींनो, ऋग्वेदच्या या MS धोनीच्या ड्रॉइंग बरोबर व्हिडिओचा इथंच एंड करते. तर ऋग्वेदला खूप असे सुंदर सुंदर चित्र काढता येतात आणि शिवाजी महाराजांच्या पेंटिंगला त्याला कालच बक्षीस भेटलेलं आहे स्कूलमध्ये.